Hello students, today we are learn the lesson number 4, environmental balance. First of all, try this. Ask the elder in your family to take you to a river sides or to a lake or stream. मुलांनो, तुम्ही तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्यांबरोबर परिसरातील नदी, तलाव, ओढा अशा एखाद्या ठिकाणी जा. तेथे गेल्यानंतर मेक अ लिस्ट ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स यू सी देअर. लिस्ट मीन्स यादी. तेथे गेल्यानंतर तेथे दिसणाऱ्या सजीवांची यादी तयार करा. इफ यू डू नॉट नो द नेम्स ऑफ एनी लिव्हिंग थिंग्स यू सी, मेक अ नोट ऑफ देम डिस्क्रायबिंग देअर शेप्स, कलर्स, साऊंड, शेल्टर एक्सेट्रा और ड्रॉ देअर पिक्चर. मुलांनो, ज्या सजीवांची नावे तुम्हाला माहीत नसतील त्याचे चित्र काढून, डिस्क्रायबिंग मीन्स वर्णन, त्यांचे वर्णन कशाविषयी करायचे आहे. देअर शेप्स म्हणजे त्यांचा आकार, कलर मीन्स रंग, साऊंड मीन्स आवाज, शेल्टर मीन्स निवारा याविषयी निरीक्षणे वहीमध्ये नोंदवा. नाव फॉर एक्झाम्पल, चिल्ड्रन्स लुक ॲट दिस पिक्चर अँड ऑब्झर्व दिस पिक्चर. हाऊ मेनी living things can you see there? Let's count. Can you see to a rabbit, a fish, a cow, a goat, a dog, a butterfly, a birds, a different types of plants and human being also. A variety of living things you can see there. मुलांनो, तेथे तुम्हाला ससा, मासे, गाय, शेळी, फुलपाखरू, कुत्रा, विविध वनस्पती व काही व्यक्ती तुम्हाला चित्रात पाहायला मिळाल्या. काउंट द हाऊ मेनी टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स यू सी. तेथे गेल्यानंतर तुम्हाला सजीवांचे किती प्रकार दिसले ते मोजा. नाव रिपीट द ॲक्टिव्हिटी नियर युअर हाऊस, इन स्कूल गार्डन और इन अ फील्ड. मुलांनो, ही कृतीनंतर तुम्ही घराशेजारी, शाळेच्या बागेत किंवा शेतात करून पाहायची आहे. नाव लेट्स सी द सम क्वेश्चन्स. कॅन यू टेल्स, सांगा पाहू. क्वेश्चन नंबर 1. इन द कोर्स ऑफ युअर ऑब्झर्वेशन डिड यू नोटीस एनी साइन्स ऑफ प्रेझेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स थ्रो द लिव्हिंग थिंग्स देमसेल्व्स वेर नॉट सीन. मुलांनो, जे सजीव प्रत्यक्ष दिसले नाहीत पण ते तिथे होते किंवा येऊन गेले अशा प्रकारच्या त्यांच्या काही साइन मीन्स खुणा याचे निरीक्षण तुम्ही केले का. फॉर एक्झाम्पल, डिड यू नोटीस एनी पार्टली इटन फूड और शेल्स. तुमच्या हे लक्षात आले का त्यांनी खाल्लेली अर्धवट फळे. शेल्स मीन्स शेंगा, फेल अँड फिदर मीन्स गळालेली पिसे, ॲनिमल ट्रॅक्स मीन्स पाऊल खुणा, डग मीन्स शेण, ड्रॉपिंग मीन्स लेंड्या, नेक्स्ट मीन्स घरटे, कोकन मीन्स कोश, एग मीन्स अंडी, हनीकॉम्ब मीन्स मधमाशाचे पोळे इत्यादी घटक तुम्ही तेथे नोटीस केले का. आय एम शुअर यू मे हॅव बीन नोटीस दॅट सराउंडिंग. क्वेश्चन नंबर 2. कुड यू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम. सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करणे तुम्हाला शक्य झाले का. नो, you could not see any microorganism as they too small to be seen with naked eyes. They can be viewed under a microscope. मुलांनो, सूक्ष्मजीव हे लहान असतात, नुसत्या डोळ्यांनी ते दिसत नाहीत, ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो. क्वेश्चन नंबर 3. हाऊ मेनी टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स डिड यू सी ॲट द प्लेस यू विजिटेड. तुम्ही गेलेल्या ठिकाणी एकूण किती प्रकारचे सजीव दिसले. डू यू थिंक यू सॉ ऑल काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग देअर. तुमच्या निरीक्षणाच्या वेळी तेथे राहणारे सर्व प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले होते असे वाटते का. यू मे और मे नॉट बिकॉज सम लिव्हिंग थिंग्स ॲपियर ओनली इन पर्टिक्युलर सीझन. Did you see the same living things at various places or different ones? तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणावरील सजीव वेगवेगळे होते का तेच होते. नो,
We know that some living things found only a particular region. For example, camel. Camel means ऊंट. Camel found in desert region. उंट हा फक्त वाळवंटी प्रदेशामध्येच आढळतो. नेक्स्ट पॉइंट इज biodiversity. What do you mean by biodiversity? The variety we see in all living things that belong in a particular area is called the biodiversity of that place. Variety means विविधता. एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते तिला तेथील जैवविविधता असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, लुक ॲट द पिक्चर. Kangaroo and polar bear. The polar bear is seen only a snow-bound polar region, and kangaroo are found only in Australia. These animals are not found in any other region. We see the great variety in living things that inhabits these different regions. मुलांनो, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये व वनस्पतीमध्ये खूप विविधता आढळून येते. त्यालाच आपण जैवविविधता असे म्हणतो. नेक्स्ट पॉइंट इज कॅन यू टेल्स. सांगा पाहू. विच वन ऑफ प्लेस यू विजिटेड शोज द ग्रेटर बायोडायव्हर्सिटी. तुम्ही सजीवांचे निरीक्षण केले त्यापैकी कोणत्या ठिकाणी अधिक जैवविविधता दिसली. The place with dense trees and natural surrounding shows the greater biodiversity than the place inhabited by human. मुलांनो, जास्त झाडे असलेल्या ठिकाणीच तुम्हाला जैवविविधता जास्त पाहायला मिळते. चिल्ड्रन्स, हाऊ मे यू फॉलो द चॅनल लाईक डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी अँड ॲनिमल प्लॅनेट्स. दे मे हॅव सी हाऊ सायंटिस्ट स्टडी ऑफ बायोडायव्हर्सिटी. मुलांना तुम्ही डिस्कवरी, ॲनिमल प्लॅनेट्स हे चॅनल पाहिले असतील तर त्या चॅनलवर शास्त्रज्ञ जैवविविधतेवर कसा अभ्यास करतात हे दाखवले जाते. टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी ऑफ प्लेस, सायंटिस्ट मेक अ लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात त्यांची संख्या खूप जास्त असते. दे मेक these ऑब्झर्वेशन इन डिफरंट कंडिशन सच ॲज डे, नाईट, डिफरंट सीझन एक्सेट्रा. दिन, रात्र व विविध ऋतूमध्ये देखील शास्त्रज्ञ काय करतात? आपले निरीक्षणे किंवा नोंदी घेतात. दे यूज स्पेशल डिव्हाइस टू मेक observation of living things that are found at a great height, depth as well as of microorganism. काही विशिष्ट साधनाचा वापर देखील शास्त्रज्ञ ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षणे घेताना करतात. ऑब्झर्वेशन ऑफ मेनी सायंटिस्ट आर ब्रॉट टुगेदर अँड स्टडीज अगेन. अनेक वैज्ञानिकांनी केलेली निरीक्षणे जमा केली जातात व त्यांचा अभ्यास पुन्हा केला जातो. वेन all such efforts are made over a long period of time, can we sure biodiversity of place. सर्व प्रयत्न दीर्घकाळपर्यंत केले जातात तेव्हा कुठे वैज्ञानिकांना एका प्रदेशातील जैवविविधतेची खात्री वाटते. नेक्स्ट पॉइंट इज एन्व्हायरमेंट. The surrounding and the condition in this surrounding which affect the life of organism there are together known as their environment. Surrounding means आसपासची जागा किंवा परिसर. कंडिशन means परिस्थिती. परिसरातील अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध असतो. जीवनाशी संबंध असलेल्या परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनते. It includes many components such as sunlight, air, water, soil, plants and animal etc. Includes means समावेश असणे and components means घटक.
परिसरातील सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती आणि प्राणी इत्यादी घटकांचा समावेश पर्यावरणामध्ये होतो. Living and non-living things are depend on each other. There is a lot of give and take or interaction between them. Let's understand the meaning of these lines, how they depend each other. For example, plant is living things which depend upon non-living components like soil, air, water, sunlight. These are non-living components and to survive plants require it. सजीव आणि निर्जीव एकमेकावर अवलंबून असतात. यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असतात. उदाहरणार्थ वनस्पती हे सजीव आहेत आणि पाणी, माती, सूर्यप्रकाश हे निर्जीव घटक आहेत. यांचा वापर करून वनस्पती आपले अन्न तयार करतात. म्हणजेच यांच्यात परस्पर देवाणघेवाण होत असते. एन्व्हायरमेंटल सायन्स स्टडीज दिस इंटरॅक्शन. पर्यावरणशास्त्रात यांच्या आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट, look at the picture of living and non-living things shown below. Discuss the natural relationship between these various factors of the environment. Let's find out the non-living thing shown in the picture. You can see a sun, lake, dead trees, rain, rocks. These are the non-living things. And remaining these which can see in picture are the living things. Do you think all the living things are depend on non-living factor? Of course they do. As we know, we get the light, heat and energy from the sun. The rocks and dead plants can be make the shelter of all living things. The rain and lake are the source of water for all living things. Living and non-living things are depend on each other. In this way, today we learn the biodiversity.